नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले होते की ऋषीचं लग्न वगैरे लागलं, नवरी वगैरे घरी आले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आहे नानोरा वगैरे। तर सकाळीच नानोरा वगैरेची सुरुवात झाली। तर आज नवरीचा नानोरा होणार आहे आणि सोबतच वरात पंगतचा कार्यक्रम होईल आणि जे वरातीच म्हणजे नवरीकडचे पाहुणे वगैरे येतील त्यामध्येच त्यांच्यामध्ये एक नवीन पद्धत आहे की ज्या विणी वगैरे असतात त्यासुद्धा याच्यामध्ये येत असतात आणि जी विण भेटीची जी नंतर रीत असते ते आधीच ते म्हणजेच वरात पंगतमध्येच म्हणवून घेत असतात, म्हणजे परत विणींना आणायची वगैरे ही पद्धत राहत नाही। चला तर नानोऱ्याची तयारी चालू आहे। बाहेर नानोऱ्याची मांडणी वगैरे झालेली आहे आणि घरामध्ये नवरदेव नवरी दोघांना हळद लावली जात आहे। तर ज्या मानाच्या 5 सवासणी होत्या त्या 5 सवासणींनी नवरदेव आणि नवरी दोघांना हळद लावली। नवरदेव नवरी दोघांना हळद लावून झाल्यानंतर आता हे दोघं नवरदेव नवरी आता नानोऱ्यासाठी जात आहेत। तर यांच्यामध्ये अजून एक वेगळी पद्धत अशी बघायला मिळाली की नवरदेव नवरी जेव्हा नानोऱ्याला जातात तेव्हा त्यांच्या हातामध्ये विडे देण्यात येतात। तर आमच्याकडे सुद्धा ही अशी पद्धत आहे, पण आमच्याकडे विडे दिल्यानंतर ते जे विडे आहेत ते घोडीच्या वेळेपर्यंत हातात ठेवतात, नंतर कोणाच्याही हातामध्ये देतात आणि वापस ते विडे जे आहेत ते नवरदेव नवरीच्या हातात देण्यात येतात। पण यांच्यामध्ये असं आहे की नवरदेव नवरी विडे हातात आणतात आणि तिथं बाहेर आल्यानंतर नानोऱ्याजवळ आल्यानंतर जिथं नानोरा होत आहे तिथं पाटावरती ते विडे ठेवण्यात येतात आणि पाटावरती ठेवल्यानंतर नवरदेव नवरी त्या पाटावरती बसत असतात। तर अशी यांच्यामधली एक वेगळी पद्धत बघायला मिळाली। नानोऱ्यासाठी नवरदेव नवरी सोबतच नवरदेव नवरीचे आई बाबा, काका काकू, दादा वहिनी यांचे सुद्धा ओर बसवण्यात आले। तर 5 ओर बसवण्यात आलेले होते, म्हणजे एक नवरदेव नवरीचा आणि नंतर आमचे 4। तर 4 ओवरमध्ये एक दादा वहिनी बसवलेले होते, काका काकू बसवले, नवरदेवाचे आई बाबा आणि आमचं म्हणजेच माझं आणि शशीच्या बाबांचं देखील इथं ओर बसवण्यात आलेलं होतं। तर बहिणीचं किंवा भावाचं वगैरे असे ओर इथं बसवत असतात, सोबतच काका काकूचं सुद्धा ओर बसवण्यात येत असते। तर इथं आम्ही एका नात्याने मी बहीण येते आणि हे भाऊसुद्धा येतात, त्या नात्याने आमचं दोघांचं ओर इथं बसवण्यात आलं होतं। मी मागे नानमुखाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नानवऱ्यामध्ये जो धागा करव्यांना किंवा तांब्यांना बांधण्यात येतो तो धागा नवरीकडे पाठवण्यात येतो आणि नवरीकडचा धागा इकडे नवरदेवाकडे आणण्यात येतो। तर आज जो धागा वापरण्यात आलेला आहे तो नवरीकडचा आलेला धागा आहे। तर हा जो धागा आहे तो इथं करव्यांना बांधून ठेवलेला आहे आणि आता सर्वांची अंघोळ घालण्यात येते। तर सर्वात आधी ओहरांना अंघोळ घालण्यात येते। जर ओहरांना अंघोळ घालायची नसेल तर फक्त पाय धुवून ते घरामध्ये जाऊन अंघोळ करत असतात। तर इथं शशीच्या बाबांना सर्वांनी छान अशी अंघोळ घातली। त्यानंतर नवरदेव नवरीला अंघोळ घालण्यात आली। तर नवरदेव नवरी दोघांना छान अंघोळ घातली। नवरदेव नवरीची अंघोळ चालूच होती तर सर्वांची थट्टा मस्करी चालू झाली आणि सुरू झालं एकमेकांना ओलं करणं। जे पण थट्टेचे असतात ते एकमेकांना ओलं करतात। यामध्ये नवरीच्या ज्या बहिणी वगैरे नवरीसोबत आलेल्या असतात त्यांना आवर्जून ओलं करण्यात येत असतं। तर इथे ताईंनी तेच केलं। तर भागुताईंनी नवरीच्या बहिणीला छान प्रकारे ओलं केलं आणि नवरीच्या बहिणीने सुद्धा कसलीही कसर न सोडता छान ताईच्या अंगावर पाणी टाकून ताईला ओलं केलं। तर आता इथं नवरदेव नवरी बिचारे साईडलाच राहिले, सर्वांची ती वेगळीच मस्ती सुरू झाली। जो तो एक याच्या अंगावर टाकू दे, त्याच्या अंगावर पाणी टाकू दे, असं सर्वांचं सुरू होतं। सर्वांचं एकमेकांना ओलं करून झाल्यानंतर आता सर्वजण आलेत नवरदेव नवरीकडे। तर नवरदेव नवरीपैकी नवरदेवाला खोबरं चावण्यात देण्यात आलं आणि त्या खोबऱ्याच्या 5 गुंड्या नवरीच्या अंगावरती टाकण्यात आल्या। त्यानंतर नवरदेवाचे पाय धुवून 5 वेळा नवरदेवाचे पाय धुण्यात आले आणि ते पाणी नवरीच्या अंगावरती टाकण्यात आलं। ते झाल्यानंतर बाहेरच तसं अंघोळ वगैरे तर झाली, पण आता एक नवीन पद्धत म्हणजे की नवरीचे केसांना तेल लावण्यात आलं आणि नवरीचे जे केस आहेत ते विंचरण्यात आले। ही जी पद्धत होती ती नवरदेवाची आई करत असते, म्हणजे जे सासू असते ते सुनीच्या केसांना तेल लावत असते आणि केस विंचरत असते। तर जेवढ्या पण म्हणजेच ऋषीच्या काकू आणि आई वगैरे होत्या त्या सर्वांनी त्या वहिनींचे केस वगैरेला तेल लावलं आणि केस वगैरे विचरून काढले। चला तर आता नानोरा आटपून झालेला आहे आणि सर्वजण लगबगीने लागलेले आहेत तयारीला, कारण आजच सत्यनारायणाची पूजा देखील होती। तर सर्व जे समोरची रूम होती जिथं सत्यनारायण करायचा होता ती साफ वगैरे करण्यात आली। त्यानंतर नवरदेव नवरी दोघं आता तयार झालेले आहेत आणि आता दुसऱ्या काही रिच्युअल आहेत त्या करायची वेळ झालेली आहे।
तर दुसऱ्या रिच्युअलमध्ये ज्यांच्या हातून देवकुंडी करण्यात आली तर ते देवकुंडीवाले काका काकू जे होते ते बाहेर आलेत आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी घराकडे तोंड करून एक छोटीशी अशी जमिनीवर पूजा मांडली. त्यामध्ये 5 दिवे आणि 5 पोळ्या वगैरे अशा मांडण्यात आल्या. दिवे लावले. लगेच ते दिवे विझल्याबरोबरच तिथे जी पूजा आहे ते मोडून काढली आणि ते जे पोळ्या वगैरे होत्या ते एका कागदामध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून घेतल्या. त्यानंतर जे घर असते त्या घराकडे पाठ करून म्हणजे सूर्योदयाकडे तोंड करून आता दुसरी पूजा करण्यात आली. तर तिथे सुद्धा खालची जी जमीन आहे ते सारवून घेण्यात म्हणजेच पुसून घेण्यात आली आणि तिथे सुद्धा त्याच प्रकारे एक पोळी ठेवण्यात आली. त्यावरती छोट्या छोट्या 5 पोळ्या आणि 5 दिवे ठेवण्यात आले आणि ते दिवे पेटवून दिले. आता ते दिवे विझतील तेव्हा वापस तशीच ते जी पूजा आहे ती मोडून घेणार आहेत. आणि एक म्हणजे यामध्ये एक कुऱ्हाड होती. त्या कुऱ्हाडीला 5 पोळ्या ज्या दिवशी नानमुख झालं त्या दिवशी बांधण्यात आलेल्या होत्या. तर ते जे कुऱ्हाडीच्या त्या 5 पोळ्या आहेत त्या आता काळा सोडून विहिरीमध्ये सोडायच्या असतात. तर आता इथं विहीर वगैरे नव्हती म्हणून एका बकेटमध्ये पाणी ठेवलं आणि तिलाच विहीर मानून त्यामध्ये त्या पोळ्यांचा छोटासा तुकडा टाकण्यात आला. कारण की ते फेकून दिलं तर ते खराब होईल. तर ह्या आपण गाईला किंवा बाहेर टाकायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्या विहीर ज्या बकेटीतल्या पाण्याला मानलेलं होतं त्यामध्ये ते कुऱ्हाड आहे ते धुवून घेतली. त्यानंतर नवरदेव नवरीच्या हातामध्ये जे काकण बांधलेलं होतं ते काकण सोडलं. तर ते त्यांचेच जे काका काकू होते त्यांनीच म्हणजे नवरदेवाचं त्यांच्या काकांनी आणि नवरीचं काकूंनी काकण सोडलं. सोबतच त्यांच्या काका काकूंच्या हातात देखील त्या दिवशी काकण म्हणजे ज्या दिवशी नानमुख झालं त्या दिवशी काकण बांधण्यात आलं होतं ते देखील त्या नवरदेव आणि नवरी या दोघांनी सोडून काढलं. चला तर आता घरच्या सर्व रीतिरिवाज झाल्यानंतर आता नवरदेव नवरी निघाले देवदर्शनासाठी. तर देवदर्शनामध्ये आमच्या गावात जे 2-3 देव मंदिरं आहेत त्यामध्ये जाऊन सर्वांनी देवदर्शन घेतलं. तर नवरदेव नवरीसोबत मला जाण्याचा मान मिळाला. तर आम्ही सर्वजण मंदिरामध्ये आलो. तर सर्वात आधी आमच्या गावात देवीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं. त्यानंतर गजानन महाराजांच्या मंदिरात आलो आणि सर्व मंदिरांमध्ये दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही आलो घरी. तर घरी पोहोचलोच तर सर्वांची लगबग चालू होती स्वयंपाकाची. सोबतच नवरीसोबत आज नवरी घरी जेव्हा जाईल तेव्हा नवरीसोबत शिदोरी द्यायची असते तर ती शिदोरीसुद्धा बनवून तयार झालेली होती. आणि हे बघा इथं सचिचे बाबा काय करत आहेत. तर सचिचे बाबा करत आहेत भाजी. तर भाजी करण्याचा मान सचिचे बाबांना देण्यात आला होता. तर त्यांनी छान अशी वांग्याची भाजी बनवली. तर आम्ही आता घरामध्ये आलो तर तोपर्यंत ब्राह्मणसुद्धा आलेले होते आणि त्यांनी सत्यनारायणाची पूजा मांडून ठेवलेली होती. आम्ही घरी पोहोचलो आणि हातपाय वगैरे धुवून दोघं नवरदेव नवरी लागलेत लगेच पूजामध्ये बसलेत आणि सत्यनारायणाची पूजाला आरंभ झाला. थोड्याच वेळात पूजा वगैरे झाली आहे, कथा वगैरे झाली आणि सर्वांनी आरतीचा आस्वाद घेण्यासाठी सर्वजण आरतीसाठी जमलेत. सर्वांनी आरती वगैरे केली. आरती वगैरे झाल्यानंतर सर्वांनी आरती वगैरे घेतली. त्यानंतर प्रसाद वगैरे घेण्यात आला. मी मोबाईल घेऊन शूट करत असते तर शची माझं बघून ती देखील मोबाईल घेऊन सर्वांचे फोटो काढू दे तर शूट करू दे असं तिचं चालू असतं. चला तर आता सर्वांनी प्रसाद वगैरे घेतला आणि जी पूजा वगैरे होती ते सुद्धा आता पूर्ण झालेली आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर आता नवरीच्या ओटीमध्ये नारळ टाकण्यात आलं. तर नवरदेवाच्या ओटीमध्ये सर्वात आधी नारळ टाकलं आणि ते नारळ नवरदेव आणि नवरीच्या ओटीमध्ये टाकलं. त्यानंतर 5 सुवासिनींनी 5 जे फळं असतात ते नवरीच्या ओटीमध्ये टाकले. नवरीची ओटी भरली. त्यानंतर ब्राह्मणदेव त्यांना आता घरी जायचं होतं तर त्याआधी त्यांना औक्षण वगैरे करण्यात आलं. दक्षिणा वगैरे देण्यात आली. दक्षिणा वगैरे देऊन झाल्यानंतर ब्राह्मण देवतेंना नमस्कार केला आणि ब्राह्मण देवता आता घरी निघून गेले. पूजा झाल्यानंतर नवरदेव आणि नवरी दोघांनी मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. सर्वांनी नवरदेव आणि नवरी दोघांना उखाणे विचारले. नेहमीप्रमाणे नवरदेवाने काही उखाणा घेतला नाही पण नवरींनी छान असा उखाणा घेतला. चला तर आता सर्व मंडळी निघून गेले. आम्ही सुद्धा सत्यनारायण देवतेची पूजा वगैरे केली, प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आता आम्ही आलो बाहेर आल्यानंतर ज्या मानाच्या 5 सुवासिनी होत्या त्या 5 सुवासिनींना बोलावण्यात आलं. त्या 5 सुवासिनींना वाण देण्यात आलं. तर इथे वाण म्हणून जे हळद आणि टिक्सा असतो तो नारळाच्या वाटीने देत असतात. तर त्याच पद्धतीने सर्व ज्या महिला आलेल्या होत्या त्या महिलांना औक्षण वगैरे केलं आणि हळद आणि टिक्स्याचं वाण 5 सुवासिनींना देण्यात आलं. आमचं हे
करणं चालूच होतं. तर ते नवरीकडची मंडळी आली. सर्व नवरीकडची मंडळी आल्यानंतर सर्वात आधी पुरुष मंडळींना जेवण देण्यात आलं. सर्व पुरुष मंडळींची जेवणं वगैरे झाल्यानंतर सर्व ज्या महिला होत्या त्या जेवण करायला बसल्या. सर्वांची जेवणं वगैरे झाल्यानंतर आता आलं शिदोरीचा टाईम. यांच्याकडे अशी पद्धत आहे की शिदोरी जी असते ती नवरीकडचे जे पाहुणे येत असतात ते घेऊन येत असतात आणि ते गाडीमध्येच ठेवत असतात. जेव्हा हे शिदोरीचा टाईम येतो वाटायचा तेव्हा नवरी गाडीजवळ जाते आणि नवरीच्या हाताने शिदोरी हे घेऊन येत असते. त्याच पद्धतीने ते करण्यात आलं. नवरी गेली आणि गाडीजवळून शिदोरीचा जो मेन बॉक्स होता एक तो घेऊन आली. बाकीचे जे बॉक्स होते ते नवरीच्या बहिणी वगैरे आणि त्यांच्याकडचे जे पाहुणे मंडळी होती ते सर्वांनी घेऊन आले आणि आता सर्व महिला सोबतच पाहुणे मंडळी आणि काही गावातील महिलासुद्धा शिदोरी बघण्यासाठी इथं बसलेल्या होत्या. तर चला सर्वात आधी ऋषीच्या ज्या काकू होत्या त्यांना शिदोरी सोडण्याचा मान देण्यात आला. त्यांनी हळदी कुंकू लावून शिदोरी सोडली आणि हे बघा हे शिदोरीचं सर्व सामान आहे. शिदोरीमध्ये 5 टोपल्या देण्यात आल्या होत्या. त्या 5 टोपल्यांमध्ये काही फ्रूट्स वगैरे, चिवडा, करंजी, शंकरपाळे वगैरे असं सामान देण्यात आलेलं होतं. सोबतच पुरणाच्या पोळ्यांची शिदोरी आलेली होती आणि मावशीसाठी साडी वगैरे आणि मेकअपचं सामान वगैरे पाठवण्यात आलेलं होतं. मावशीसाठी जी साडी पाठवली होती ना ते खरंच खूप छान होती. डार्क हिरवा कलर होता, म्हणजे बॉटल ग्रीन कलर होता की जो दिसायला खरंच खूप छान दिसतो. तर त्या कलरची मावशीसाठी साडी आलेली होती. सोबतच त्यांनी सर्व जे मावशी आणि मावशींच्या जाऊ वगैरे आहेत त्या सर्वांसाठी गिफ्ट्स पाठवलेले होते. तर त्या गिफ्ट्समध्ये त्यांनी छान असा चौरंग पाठवलेला होता. तर छोटे छोटे देवपूजेसाठी आपण जे चौरंग वापरतो ते चौरंग त्यांनी प्रत्येकासाठी पाठवलेले होते. ते झाल्यानंतर चला आता जसं महिलांचं हमेशाचं असतं त्याप्रमाणे सर्वांची थट्टामस्करी सुरू झाली आणि सर्वांनी मावशीच्या जावा वगैरे ज्या होत्या त्यांना जे सामान पाठवलेलं होतं शिदोरीचं त्यापैकी पावडर, लिपस्टिक, सिंदूर वगैरे काढलं. मी नेलपेंट वगैरे काढलं आणि सुरू केलं लावायला. तर पावडर लावली, नंतर नेलपेंट वगैरे लावली. सर्वांना असं हैराण करून सोडलं. नवरीकडून जे करंजांची शिदोरी आलेली होती त्यामध्ये मस्करी म्हणून त्यांनी काही करंजा गोड आणि काही खारट तिखट अशा भरलेल्या होत्या. तर महिलांची अशी मस्करी चालू होती. एकमेकांना पावडर वगैरे लावले आणि मुलींनी काय केलं एकमेकांना करंजी भरवणं सुरू केलं. तर जे तिखटाची करंजी होती ते ताईला त्यांना भरवण्यात आली. ताईला तिखट लागलं. तर मग आमच्याकडच्या मुलीच कुठं शांत बसणार आहे. त्यांनीसुद्धा नवरीकडच्या मुलींना छान कलर लावून रंगवण्यात आलं. एवढी जबरदस्ती केली त्या मुलीसोबत की अक्षरशः ती खाली पडली. तरीसुद्धा मुलींनी तिला काही सोडलं नाही आणि पूर्ण चेहऱ्याला तिच्या लाल रंग लावून दिला. शिदोरीचं वाटप झाल्यानंतर नवरीकडची जी मंडळी आहे ती जाण्यासाठी निघाली. तर जायच्या आधी त्यांनी जे नवरदेवाचे आई काकू वगैरे होत्या त्यांच्यासाठी पिसं आणले होते. तर नवरीच्या आईंनी सर्वांना ती पिसं वाटप केले. तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी छान असं सरबत बनवलं. तर जेवढेसुद्धा पाहुणे होते त्या सर्वांसाठी सरबत बनवण्यात आलं. सर्व कामात बिझी असल्या कारणाने मीच सर्वांसाठी सरबत बनवलं. तर एका टाकीमध्येच सर्व सरबताचं सामान जे आहे ते मिक्स केलं आणि सर्वांसाठी छान असं सरबत बनवलं. सरबत बनवणं झाल्यानंतर सर्वात आधी पुरुष मंडळींना सरबतचं वाटप केलं. त्यानंतर सर्व महिला मंडळींना सरबत वगैरे वाटप करण्यात आलं. सर्वांचं सरबत वगैरे घेऊन झालं आणि आता सर्वजण निघालेत घरी जायला. घरी जायच्या आधी आमच्याकडची जी शिदोरी होती ते त्यांना देण्यात आली. शिदोरीचं वगैरे वाटणं देणं झालं आणि शिदोरी वगैरे घेऊन नवरीला घेऊन नवरीकडची मंडळी निघून गेली. चला तर तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सोबतच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.